ओम साईराम मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टक्स ब्लाऊजची अगदी इझी मेथडने स्टिचिंग कशी करायची हे आपण बघणार आहोत। यासाठी आपण मेन फॅब्रिक अस्तर कसं कट करून घ्यायचं हे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, जे फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये। इथे तुम्हाला जे आपले मेन फॅब्रिक आहे त्याचा भाग खाली सरळ घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जो तुम्ही गळा घेतला असाल त्याच्या प्रमाणातच कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे। अर्धा इंचाची शिलाई असणार आहे, त्याच्याप्रमाणे आपल्याला अर्धा इंच मार्क करून घ्यायचं आहे आणि हे तीनही बघा ज्याप्रमाणे मी पिन्स लावून घेत आहे त्याप्रमाणे घ्यायचं आहे। तुम्ही बिगनर्स असाल तर ही स्टेप अजिबात स्किप करू नका, कारण पहिल्या वेळेला आपल्याला कपड्याचा अंदाज नसतो, त्याच्यामुळे कापड आपलं हलण्याची शक्यता असते आणि गळ्याची फिनिशिंग बिघडण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे 3-4 पिन्स लावून घ्या, जसं दाखवत आहे त्याप्रमाणे करून घ्या। मेन फॅब्रिकचा सरळचा पोर्शन वर, त्याच्यावरती अस्तर आणि त्याच्यावरती आपला कॅनव्हास पेपर। तर जो गळ्याचा शेप आहे त्याप्रमाणे अर्धा इंच मार्जिन आणि स्टिच करून घ्यायचं आहे। आता फक्त पाव इंच आतमध्ये राहील एवढंच आतमध्ये ठेवायचं आहे शिलाईच्या बाजूला आणि बाकी पोर्शन कट करून घ्यायचा। नॉचेस देऊन घ्यायचे आणि हा गळा आता आपल्याला पलटायचा आहे। तर यामुळे काय होतं, आपल्याला एक्स्ट्रा गळ्याला पुन्हा काही हात शिलाई वगैरे करावी लागत नाही किंवा फिनिशिंग पहिल्याच वेळेमध्ये परफेक्ट येते। आता आपल्याला इथे प्रेस टिप देऊन घ्यायची आहे। प्रेस टिप देताना आतला शिलाईचा पोर्शन आहे तो अस्तरच्याच भागाकडे राहिला पाहिजे आणि जसं बघताय त्याप्रमाणे आपल्याला स्टिच देऊन घ्यायची आहे। ही असणार आहे आपली प्रेस टिप। तर ही प्रेस टिप देऊन झाल्यानंतर आपल्याला आता अस्तरचा भाग आहे तो आता इझीमध्ये आतमध्ये फोल्ड होणार आहे। आता इथे तुम्हाला तो नाही वर दिसणार आहे ना आपला मेन फॅब्रिकचा पोर्शन आतल्या बाजूला जाणार आहे। यामुळे ही जी टिप आहे ती आपल्याला चुकवायची नाही। ओके, यानंतर आता याच्यावरती आपल्याला एक काठाची टिप देऊन घ्यायचं आहे। आता ही काठाची टिप देत असताना तुम्हाला पहिल्या वेळेला जमणार असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही जसं मी तुम्हाला पिन्स लावून दाखवत आहे त्याप्रमाणे पहिला पिन्स लावून घ्या। दोन्ही फॅब्रिक एकमेकांवर व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि त्या पद्धतीने काठाची टिप आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे। तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे स्टिचिंग दाखवत आहे, जरूर या स्टेप्स फॉलो करा। आता आपल्याला काय करायचं आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तर हे सर्व 5ची टिप देऊन एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। ओके, मी इथे जोडून घेतलेलं आहे, ते इथं तुम्हाला प्रत्येक वेळी तेच आहे त्याच्यामुळे मी इथे ते तुम्हाला दाखवलं नाही, पण हे सर्व जोडून घेतलेलं आहे मी मेन फॅब्रिक अस्तर बरोबर 5ची टिप देऊन। आणि जे आपले टक्स पॉइंट आहेत ते मी तुम्हाला इथे डार्क करून मार्क करून घ्यायचे आहेत तुम्हाला, हे क्लिअर। तर हे मार्क करून घेतल्यानंतर मग जे बाहेरच्या बाजूला जे एक्स्ट्राचं फॅब्रिक राहिलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर जसं बघताय त्या पद्धतीने करून घ्या। खूप सोपी मेथड आहे, नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूपच इझी करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी। तर हे सर्व बाहेरचं एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं। यानंतर टक्स घेताना एक प्रॉब्लेम होतो बघा, की वरचं फॅब्रिक वर राहतं आणि अस्तरचं फॅब्रिक आतमध्येच राहतं आणि मग टक्स आपला इथे कसं होतं की तो प्रॉपर दिसतही नाही। तर असं होऊ नये याच्यासाठी आपल्याला टक्स घेताना काय करायचं आहे, तर जिथे मी टक्स दाखवलेले आहेत त्याच्या सेंटर लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने, आणि जिथे सेंटर लाईन्स आपण घेतलेली आहे त्या लाईन्सवरती आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे। प्रत्येक सेंटर लाईनवर आपल्याला टिप देऊन घेतल्यामुळे काय होणार आहे, जेव्हा आपण टक्ससाठी हा पोर्शन उचलू त्यावेळेला खाली आणि वर दोनही भाग प्रॉपर आपल्या हातात येणार आहेत आणि त्यामुळे आपल्या टक्स ना वर ना खाली होणार आहे आणि प्रॉपर येणार आहे। तर हे करून घेतल्यानंतर आता आपल्याला टक्स देताना बघा या पद्धतीने आपल्याला फॅब्रिक पकडायचं आहे। जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे की व्यवस्थित खालची आणि वरची बाजू बघायची, पिन्स लावून शक्यतो बघा। आता इथे मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते, पण तुम्हाला जर खाली आणि वर प्रॉपर टक्स कसा मॅनेज करायचा असतो हे तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे, याच ब्लाऊजचा दुसरा पार्ट तयार करताना, की टक्स मागला वरचा आणि खालचा पोर्शन एक्झॅक्टली समजण्यासाठी आपल्याला पिन्स लावून कसं चेक करायचं असतं ते। तर त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, टक्स घ्या आणि जेवढा दाबायचा आहे तेवढाच टक्स तुम्ही देऊन घ्यायचा आहे। तर 4ही टक्स आपण याच पद्धतीने देऊन घेणार आहोत आणि टक्स मायनस करताना मात्र अगदी बारीक पद्धतीने करायचा की जेणेकरून टोक कुठेही निर्माण झालं नाही पाहिजे।
आता हा आपला कमरेवरचा टक्स आहे आणि तो थोडासा मोठा असतो. तो टक्स जर तुम्ही डायरेक्ट तिरका मायनस केला तर टोक येणारच येणार. पण तसं टोक न येऊ देता तुम्हाला अशा पद्धतीनं घ्यायचं आहे की पुढे थोडासा कर्व शेप देऊन घ्यायचा, की जेणेकरून इथे सुद्धा आपला कुठला टोक वगैरे निर्माण नाही झालं पाहिजे. तर जसं बघताय मी व्यवस्थित असा देऊन घेतलेला आहे इथे टक्स. आणि आता इथलं आतलं अंतर तुम्हाला कट करायचं असेल तर करू शकता, नाही केला तरीही चालणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला ब्लाऊजला पूर्ण इस्त्री करून घ्यायचं आहे. हे टक्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत. एकतर तुम्ही कट केला तरी चालणार आहे किंवा तिथेच तुम्ही दोनही बाजूंना थोडं थोडं अंतर देऊन ठेवलात तरीही चालणार आहे. पण जर तुम्ही कट केलात तर मात्र तिथे कसं होतं की प्रॉपर म्हणजे कुठेही ओढ बसत नाही कपड्याला आणि फिनिशिंगने तुम्हाला वरच्या बाजूला फिनिशिंग चांगली मिळते. आता इथे आपल्याला कोणत्याही एका बाजूला हे सर्व टक्स इस्त्री देऊन बसवायचे आहेत. जर तुम्हाला कुठल्या टक्समध्ये आतमध्ये अंतर जास्त वाटत असेल तर तुम्ही ते कटच करून घ्यायचं आहे. आता बाकीचे टक्स आहेत ते काही मोठे नाही आहे, त्याच्यामुळे ते कट करायची गरज नाही. पण हे जे कमरेवरचा आणि आर्महोलवरचा टक्स आहे तो मात्र आतल्या बाजूने जरूर कट करून घ्या. आणि आता आर्महोलचा जो पोर्शन आहे तो व्यवस्थित राऊंड आहे का बघायचं. नसेल तर जो काही थोडासा पोर्शन कमी जास्त असेल किंवा कुठे वाढीवाला असेल तर ते आपण व्यवस्थित राऊंड शेपमध्ये करून घ्यायचं. आता इथे नॉचेस देऊन या पद्धतीने आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे, जर तुम्ही तिथे कट देणार असाल तर. ओके. आणि अगदी जिथं टक्स जाणार आहे आपला जिथंपर्यंत तिथंपर्यंत थोडासा कट देऊन घ्यायचं आणि या पद्धतीने दोनही बाजूंना पोर्शन स्प्रेड करायचा. इथे तुम्ही कप्स लावणार असाल तर अजून एक अस्तर तुम्हाला अटॅच करावं लागेल आणि हा टक्स आहे तो या पद्धतीने इस्त्री करून घ्यावा लागेल. आता इथे काय आपण कप्स लावणार नाही आहोत, पण तुम्हाला अजून एक ॲडव्हान्स स्टेप देऊन सांगितली की आपण जर कप्स लावणार असू तर या पद्धतीने आपल्याला आतल्या बाजूला इस्त्री करून घ्यायची असते. आणि हे जे टक्स आता आपले घेतले ते आपल्याला एकाच बाजूला कोणत्या तरी देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे ज्या बाजूला आपली शिलाई असणार आहे त्या बाजूला हे टक्स आपले आले पाहिजेत. तर बघा या पद्धतीने जसं बघताय त्या पद्धतीने टक्स व्यवस्थित सेट करून घ्यायचे. आता इकडे खालच्या बाजूला आपली शिलाई असणार आहे म्हणून त्यांची तोंड खालच्या बाजूला घेतली. वरचा आर्महोलचा टक्स आपण फिटिंगच्या बाजूकडे त्याचं तोंड राहील या पद्धतीने प्रेस करून घ्यायचा. वरच्या बाजूनेही अगदी प्रॉपर आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे की जेणेकरून लुक आपला छान येतो आणि फिनिशिंग खूप छान येते जर तुम्ही इस्त्री करत असाल अशा प्रत्येक स्टेपला. आता बघा प्रत्येक वेळी इस्त्री करणं शक्य होतंच असं नाही, पण जर तुम्ही ही सवय लावून घेतलात तर मात्र तुमचा ब्लाऊज जो फायनल लुक असणार आहे तो खरंच खूप छान होणार आहे. जसं तुम्ही या अगोदर ब्लाऊज बघितलेलाच आहे. आता आपण याची क्रॉसपट्टी तयार करूया. क्रॉसपट्टीसाठी आपल्याला काय करायचं आहे तर बघा क्रॉसपट्टीमध्ये दोन्ही फॅब्रिक सेम मेजरमेंट्समध्ये आपण कट करून घेतलेले आहेतच. त्याच्यामध्ये खालच्यावरती आपण ठेवलेलं आहे अस्तर आणि त्याच्यावरती मेन फॅब्रिकचा उलटा पोर्शन वर आहे. ओके. 1.5 इंच किंवा 1 सूत असं अस्तरचा पोर्शन बाहेरच्या बाजूला घ्यायचा आहे आणि टीप देऊन घ्यायची. यानंतर जो आतला एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते अस्तरच्या बाजूला राहील या पद्धतीने प्रेस टीप देऊन घ्यायची आणि दोनही पोर्शन या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. आता हे मेन फॅब्रिक आपल्या मेन पार्टबरोबर जोडताना कसं जोडायचं आहे तर ते बघा. तर या पद्धतीने पहिला एक पार्ट समोर ठेवून घ्यायचा, त्याच्यानंतर जो पलटून घ्यायचा त्याच्यावरती. आता आपल्याला इथे 1.5 इंच वरती पोर्शन असा ठेवायचा आणि या पद्धतीने आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. हे 1.5 इंच का तर हे जर 1.5 इंच सोडलं नाही तर पुढच्या बाजूनी 1.5 इंच पोर्शन आतमध्ये येतो आणि मग तिथे अंतर निर्माण होतं. त्यामुळे 1.5 इंचाचा पोर्शन कंपल्सरी पुढे ठेवायचाच की जेणेकरून आपल्याला पुढे जी लाईन स्ट्रेट मिळणार आहे ती प्रॉपर स्ट्रेटमध्ये मिळते. आता हे स्टिच केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जेव्हा मी तुम्हाला पुढच्या बाजूने लुक दाखवेन त्यावेळेला. आणि आता जर या बाजूला जर काही एक्स्ट्रा वगैरे होत असेल तर ते तुमचं आपण फिनिशिंगमध्ये लास्टला कट करून घेऊ शकतो. तर या पद्धतीने रोल करायचा आणि जसं आहे त्या पद्धतीने बघा वर आत्ता आपण जी टीप देऊन घेतली होती त्याच टीपवर आपली ही दुसरी टीप आली पाहिजे. या पद्धतीने फॅब्रिक आपल्याला रोल लावून करून आतमध्ये प्रेस करायचं आहे. आता ही टीप देत असताना
जो आपण रोल केलेला पोर्शन आहे तो कुठेही आपल्या शिलाईमध्ये आला नाही पाहिजे, याची पण काळजी घ्यायची आहे. आणि इथे 2 टीप देऊन घ्यायचे आहेत. तुमचा वेळ जास्त जाऊ नये याच्यामुळे मी तुम्हाला जसं दाखवत आहे, पण जिथे काय घ्यायचं आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन पण करत आहे. तर इथे 2-2 टीप देऊन घ्यायच्या आणि मग आपल्याला हे फॅब्रिक पलटून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने पलटल्यानंतर इस्त्री करून घ्यायची आणि हा आपला फायनल तयार होणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आता इकडची लाईन बघा, आपली हुकायची अगदी स्ट्रेटमध्ये आलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. आणि असे डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर याचा अगोदरचा पार्टसुद्धा बघायला विसरू नका. बाय.